वेगवेगळे आमचे सेवा दलाचे पण उपस्थित असणारे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते सगळे माझे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो थोडा झाला उत्तम राजगुरू आलेले आमच्या दोन्ही भगिनी, बाकीचे सगळे माझे सहकारी, चुकून माझं उत्तम राजगुरूंचं नाव राहून गेलेलं होतं. त्यांनी पण अनेक वर्ष सेवा दलामध्ये काम केलंय, संघटनेमध्ये काम केलेलं आहे, परंतु त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. ते सगळे आमचे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज मंगळवारचा दिवस तसा माझा फार महत्त्वाचा दिवस असतो. प्री कॅबिनेट असते, कॅबिनेट असते, वेगवेगळ्या महत्त्वाच्या मीटिंग असतात. आता लवकरच आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर करायचा आहे, त्याची तयारी त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि इतर पण काही महत्त्वाच्या बैठका असतात. त्याच्यामध्ये उद्याचा जर दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांच्या पूर्वसंध्येला, आज जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण इथं हा कार्यक्रम घेतोय. आणि एक चांगलं वातावरण, राष्ट्रवादीमय वातावरण ह्या तुमच्या सगळ्यांच्या प्रवेशामुळे होतं. त्याचा मनापासूनचा आनंद पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मला आहे. मित्रांनो, उद्याच्याला शिवनेरीला मी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेजण लवकर सकाळी 7लाच निघणार आहोत. आणि जिथं महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक होऊन महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं महाराजांना तिथं अभिवादन करून तिथं जिजाऊंचा आणि महाराजांचा एकत्र देखील चव्हाणसाहेबांच्या काळामध्ये उभा केलेला पुतळा आहे, तिथंही आम्ही जात असतो, दर्शन घेत असतो. नंतर पुण्यामध्ये काही कार्यक्रम आहेत. आपल्यालाही मोठ्या प्रमाणावर ही शिवजयंती उत्साहाने साजरी करायची. आपण ह्या काळामध्ये सप्ताह, काय नाव दिलं, शिवस्वराज्य सप्ताह, अशा पद्धतीचं नाव देऊन आपण हा शिवस्वराज्य सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं साजरा करतोय. आज मला सुरुवातीला सूरजला पण मनापासून धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी जी काही युवा जोडो अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढलेलं आहे, त्याच्यामध्ये परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, त्याच्यामध्ये वाशिम असेल, त्यामध्ये आमचा अकोला, बुलढाणा, अशा वेगवेगळ्या भागात, छत्रपती संभाजीनगर, जालना, अशा वेगवेगळ्या मराठवाड्याच्या भागामध्ये जाऊन त्यांनी युवा जोडो अभियान सुरू केलेलं आहे. मित्रांनो, मी पण एक तरुण कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस पुढे आलो त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती. राष्ट्रवादीची स्थापना 99ला झाली आणि त्याच्यातून काम करत 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 आजपर्यंत आपण इथपर्यंत पोचलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव ही विचारधारा मध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक महत्त्वाचं स्थान त्यांनी दिलेलं होतं आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. हा इतिहास आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजेंच्यावर छावा म्हणून चित्रपट निघालेला आहे. प्रचंड चित्रपट त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद दिला जातो की बऱ्याच नव्या पिढीला छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजेंनी कशा पद्धतीनं काम केलं आणि कशा पद्धतीनं त्यांचा शेवट झाला, कशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी संपवण्यात आलं, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः अंगावर शहारे उठतात अशा पद्धतीचा तो चित्रपट आहे. सांगायचं तात्पर्य, अशी महापुरुष आपल्याकडे होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा एक इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं तुमचं माझं महाराष्ट्र राज्य देखील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे, मग त्याच्यामध्ये नजीब मुल्ला असेल, आनंद परांजपे असतील, हे सगळेजण, ठाणे जिल्हा फार मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत. तसं बघितलं तर पूर्वी सगळ्यात मोठा जिल्हा होता, परंतु
पालघर जिल्हा 6 आमदार बाजूला काढल्यामुळं तिथं तुमची संख्या 18 आली, नाहीतर 24 आमदारांचा जिल्हा, फक्त MLC तर वेगळेच. आणि माझा पुणे जिल्हा आता 21 आमदारांचा झालाय. पालघर बाजूला गेल्यामुळं त्याचा नवीन निर्मिती झाल्यामुळं आता पुणे 21चा आणि आपला 18चा झालाय. तरी पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे. परवाच कॅबिनेटला चर्चा करत असताना मला आठवतंय, अनेक दिवस आपला काळू प्रकल्प, बरोबर आहे, आणि शाही प्रकल्प, ह्या दोन्ही धरणांच्या बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण माझं स्पष्ट मत आहे, हे दोन्ही प्रकल्प केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या 6 महानगरपालिका, आत्ता 12वी धरणातनं, आत्ता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या धरणातनं आपण बादसा असेल, अनेक धरणातनं पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ज्या प्रचंड संख्येने पॉप्युलेशन वाढत आहे ते बघता पुढं पाणी कमी पडणार आहे. आत्ताच त्याची तयारी केली पाहिजे. काही वनजमिनी जात आहेत, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, काही ठिकाणी झाडं आपल्याला काढावी लागत आहेत. ते पण महत्त्वाचं आहे. पर्यावरणाचा पण समतोल साधला गेला पाहिजे आणि म्हणून तिथं पण आम्ही लक्ष घातलेलं आहे. ह्यावेळेस महायुतीला जवळपास 237 जागा मिळालेल्या आहेत. भरभक्कम पाठिंबा हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये भाजप वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, शिवसेना त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यालाही आपला पक्ष वाढवण्याच्या करता निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस आनंदजींनी आणि आमच्या नजीबने वेळ मागितला आणि त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, अभिजित, हेमंत वाणी आणि सीमाताई वाणी आणि असंख्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात यायचं आहे. अभिजितचं मी बरंच ऐकून होतो, कारण ते कुणाबरोबर काम करत होते. खरं तर ती भावकी असली तरी माझ्यापासून कशी काय लांब राहिली कुणाला माहिती. त्याच्यामध्ये मी यादी वाचली, बरेच पवार आज आले. पवाराचं यायला इतका उशीर लागला तर बाकीच्यांनी कसं करायचं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एक परिवार म्हणून आपण सगळेजण काम करतोय. अभिजितचं पण काम वाखाणण्यासारखं आहे. तो जरी फलटणचा, आमचा सोमेश्वरनगर, आमच्या बारामतीच्या परिसरातला असला तरी त्याचं तिथं अनेक लोकांना, अनेक मुलांना इकडं आणून त्यांनी एक रोजगार निर्माण करून दिला, एक स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना धरून आजपर्यंत त्यांनी कारभार केला. आणि त्याच्यातून एक राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा काही नेतेगण आपल्याबरोबर काम करणारे जीवाभावाचे सहकारी कसे आपण जवळ ठेवले पाहिजेत. कारण मी त्या जिल्ह्यामध्ये बघितलं, मगाशी बोलत असताना त्याचा उल्लेख झाला. मग आनंद परांजपे असतील, प्रताप सरनाईक असतील, नजीब मुल्ला असतील, आता अभिजित असेल, आमचे हेमंत वाणी असतील, कितीतरी मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आज अशोकराव रावळ असतील, वसंतराव डावखरे असतील, त्याच्या संदर्भातला निरंजन डावखरे असतील, त्याच्यामध्ये आपले वाघ हे नाही हनुमान जगदाळे असतील, त्याच्यामध्ये गणेश नाईक असतील. अनेकांना खरं तर पक्ष हे खूप जण राष्ट्रवादीतच होते, परंतु नंतर राष्ट्रवादीला सोडून ते बाजूला गेले. ते निव्वळ एका माणसामुळे गेले. मी इतक्यादा आमच्या वरिष्ठांशी पण बोलायचो की बाबा, एवढी लोक सोडून जातात याचा अर्थ काहीतरी कुणाचं तरी चुकतंय, सगळ्यांचंच जाणाऱ्यांचंच चुकतंय आणि जो आहे तोच सगळ्या बरोबर, असं कधी नसतं. उद्याच्याला मी पण काम करत असताना माझ्या जीवाभावाचे सहकारी समजा पुणे जिल्ह्यामध्ये असतील, पुणे शहरामध्ये असतील, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, ते जर बाजूला जायला लागले तर मी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मी पण आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा आपल्याबरोबर असणारी लोक का दूर जात आहेत, कुठं काय माशी शिंकती, कुठं नेतृत्व कमी पडत आहे, कुठं दुरुस्ती करण्याची गरज आहे. कारण शेवटी आपण माणूस आहोत, जो काम करतो तोच चुकत असतो. परंतु एखाद्याने मुद्दामच चुकाच करायचं ठरवलं तर मग तिथं कुणीच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. नजीब पण त्याला आपण उमेदवारी दिलेली होती, त्या मतदारसंघातनं त्यानं निवडून येण्याच्या करता माझी एकनाथरावांची, देवेंद्रजींची चर्चा झालेली होती. परंतु ठीक आहे, यश अपयश असतं, त्याचा उल्लेख मीच त्याला मगाशी बोलत असताना केला. माझी पत्नी 48,000 मतांनी पार्लमेंटला पडली.
माझ्या बारामतीमध्येच 48,000 मतं. आता मी जीवाचं रान केलंय तिथं 30-32 वर्ष. आज 31 पासून 2025 34 वर्ष मी तिथं काम करतोय. मित्रांनो, एवढं काम केलं की तुम्ही पण कधी आल्यानंतर बघाल पहिली बारामती आताची बारामती. पण काही गोष्टी घडल्या. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी कसा समजून सांगण्याचं काम कार्यकर्ता म्हणून आपलं, पदाधिकारी म्हणून आपलं. परंतु पटणं न पटणं शेवटी मतदारांचा हक्क आहे आणि तो मतदारांच्या हक्कामध्ये आपण पटवून द्यायला कुठं कमी पडलो तर आपण पण थोडंसं विचार केला पाहिजे. आम्ही पण सगळ्यांनी तसा विचार केला आणि मग पुन्हा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र जेवढं विशेषतः सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे ते ढवळून काढायचं काम आम्ही सुरू केलं आणि त्याच्यातनं पुन्हा लाडकी बहीण योजना आपण त्या ठिकाणी आणली, जी खरोखरीच फार यशस्वी त्या ठिकाणी झाली. इतर काही योजना आणल्या. शेवटी राज्य कारभार कशा करता करायचा असतो, अधिकारी कर्मचारी यांचे पगार करणं हे जसं काम असतं तसं लोकाभिमुख कारभार करावा लागतो. गरीब वर्ग असतो, त्या गरीब वर्गाच्या करता घरकुलं कशी देता येतील, स्लम कसा कमी करता येईल, त्यांना हक्काची इकॉनॉमी विकर सेक्शनच्या मधल्या लोकांना घरं कशी देता येईल, तिथं नीटपणे नियोजन कसं करता येईल, वाहतुकीची कोंडी कशी सोडवता येईल, कुठं जल वाहतूक करता येईल, कुठं त्या ठिकाणी टनेलमधनं वाहतूक करता येईल, कुठं आणखीन काही कोस्टल रोड निर्माण करता येतील, अशा वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आव्हानं तर आहेतच. जगामध्ये जेवढे देश काम करतात त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे. आपल्या देशामध्ये जेवढी राज्य काम करतात, केंद्रशासित प्रदेश काम करतात, त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे. आव्हान आहेत म्हणून डगमगून जाऊन चालत नाही, त्याच्यावर मात करायची असते. नेता किंवा पक्ष हा एक त्याचं व्हिजन असलं पाहिजे, त्याला दूरची दृष्टी असली पाहिजे आणि समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची त्याची स्वतःची एक तयारी असली पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आज मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी पण इथं आलेल्या आहेत. एकंदरीत जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे. परंतु मगाशी नजीब का आनंद म्हणला तसं उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळा कौल लागला, राज्यामध्ये वेगळा कौल आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाला. आता कधी नव्हे ते एवढं यश मिळालेलं आहे. आता मात्र आपल्याला चांगले चांगले कार्यकर्ते बरोबर घेऊन, चांगल्या भगिनी असतील, चांगले युवा सहकारी असतील, काही चांगले वडीलधारी असतील. नेहमी निवडणुकीमध्ये मी आत्ता पण आपली जागा वाटप करत असताना साधारण नव्या जुन्यांचा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही उमेदवारी देत असताना केला. तीच गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीमध्ये आपल्याला करावी लागणार आहे. या पद्धतीनेच तुम्हाला मला पुढे त्या ठिकाणी जावं लागेल. वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याच्या करता आनंद असेल, नजीम असेल, हे कुठं मागं राहत नाही. तुम्ही पण त्यांना साथ देता. अनेक वर्ष त्यांनी त्या परिसरामध्ये काम केलेलं आहे. इथून पुढेही आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आज ह्या सगळ्या मान्यवरांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निश्चितपणे वाढलेली आहे. आपण बेरीजेचं राजकारण करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे चाललेली आहे आणि चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना, राज्याला पुढे नेत असताना, राज्य सर्व बाबतीमध्ये प्रगतीपथावर अग्रेसर कसं राहील देशामध्ये तो विचार ते करत असताना त्यांनी नेहमी बेरीजेचं राजकारण केलं आणि तेच राजकारण करायचं आहे. कदाचित आता ज्यावेळेस बेरीज वाढते त्यावेळेस जुन्यांना असं वाटतं की बाबा आम्ही अडचणीच्या काळामध्ये पक्षाबरोबर होतो, मग आमचं काय होणार, मग नवीन आलेल्यांचं कसं होणार. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, नवीन आलेल्यांचा निश्चितपणे सन्मान तर केलाच जाईल, कारण त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु त्याचबरोबर जुन्यांचा पण मान राखलाच जाईल. म्हणजे जुन्यांचा मान राखणं आणि नवीनांचा, येणाऱ्यांचा सन्मान करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं जायचं. नवीन काही कार्यकर्ते आत्ता पण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये
काही नवीन मनोज कायंदे एक नवीन कार्यकर्ता होता, त्याला पहिल्यांदा आपण दिलं आले. आज उत्तम बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा जिजाऊंचा जन्म झाला. त्या राजमाता जिजाऊंचं भागाचं प्रतिनिधित्व ते विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी करतायत. आज आपले प्रांताध्यक्ष रायगड, जिथं महाराजांची राजधानी होती, त्या रायगडचं प्रतिनिधित्व आपले प्रांताध्यक्ष त्या ठिकाणी करतायत. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथं आज आपण पालकमंत्री पद भूषवतोय. सांगायचं तात्पर्य की महाराजांचा जन्म झालेल्या ठिकाणी, महाराजांचा जे काही राज्याभिषेक झाला ते ठिकाण असेल किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या जिजाऊंचा जन्म झालेलं ठिकाण असेल, या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम त्या भागातल्या जनतेने केलेलं आहे. आपल्याला अजून पुढे जोमाने जायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याकडे आव्हानं जास्त आहेत, काम जास्त आहे. आणि इथून पुढे काम करत असताना काही काही ठिकाणी तुम्हाला काम करताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काम करावं लागतं, ह्याची पण मला जाणीव आहे. कारण तुम्हाला उद्याच्याला आत्ता पण अभिजित येत असताना किंवा आता हेमंतवाणी येत असताना, सीमाताई येत असताना अनेकांचे आत्तापर्यंत फोन चालू होते, अरे अभिजित कुठे चालला, अरे अभिजित का जातोय, अरे अभिजित आपण बसू, मार्ग काढू. अरे कधी मार्ग काढू? पार तुम्हाला आता शेवट सुचते मार्ग काढायचं. इतके दिवस काय झोपा काढल्या का गोट्या खायला? हे जे काही आहे ना, ह्याला काही अर्थ नसतो. बऱ्याचदा ती व्यक्ती ज्यावेळेस तिथनं बाजूला जात असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्त्व कळत असतं आणि आजूबाजूला असताना त्या व्यक्तीचं महत्त्वच कळत नाही. तशा प्रकारची परिस्थिती आपल्यातले अनेक, म्हणजे आज धुळ्याचे, हिंगोलीचे, बाकीचे आमचे वेगवेगळ्या भागातून आलेल्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील तसंच घडलेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस दिला होता. खरं त्यांच्या मीटिंग होत्या आणि तिथं पण लोकांशी चर्चा करायची होती. मग मी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, अभिजितजी, हेमंतजी, सीमाताई, जावेदराज, चंद्रकांत दामा, नसीर खान, ह्या सगळ्यांचा पक्षप्रवेश मी माझ्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतो. तुम्ही ते काम करा. कारण आता सगळ्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण जसं म्हणतात तसं आपल्या पक्षामध्ये देखील विकेंद्रीकरण करून काही कामं ही सूरजनी बघावी लागतील, काही कामं शिवाजीरावांनी बघावी लागतील, काही आनंदनी बघावी लागतील, काही नजीबनी बघावी लागतील, काही मला बघावी लागेल, काही वेगवेगळे मंत्री आहेत त्यांना बघावी लागतील, काही वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना बघावे लागतील. असं आज सभासद नोंदणीचा कार्यक्रम बाबांनो खूप महत्त्वाचा आहे. आपण आता सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. मध्ये 2 दिवसाचं शिबिर काही लोकांचं आपण शिर्डीला घेतलं. पुढेही आपल्याला शिबिरं घ्यायची. उद्याचा अर्थसंकल्प राज्य सरकारचा सादर केल्यानंतर मला ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं राज्याची आर्थिक शिस्त पण लावायची. त्या संदर्भामध्ये आर्थिक घडी ही नेहमी ह्या राज्याची चांगली राहिलेली आहे. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा त्या ठिकाणी दिल्या आणि आता एक लोकांच्यात असा संभ्रम, आता काही बंद होणार का काय होणार. मी माझ्या लाडक्या बहिणींना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सांगतो, तुमची योजना आम्ही अजिबात बंद करणार नाही. फक्त जे लाभार्थी खऱ्या अर्थाने त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये मोडतात त्याच लाभार्थ्यांनी तो लाभ घ्यावा, एवढी माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. कारण सरकार चालवायचं असतं ते गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता, त्यांना पण इतरांच्या बरोबरीनं आणता आलं नाही तरी सन्मानाने त्यांना जगता आलं पाहिजे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटली पाहिजे, त्याचं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे. त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत मी कुठंतरी एकटी आहे आणि माझ्यावर कुठंतरी अन्याय होतोय, मला कुठंतरी एक भीती आहे, अशा प्रकारची भावना ही माझ्या लाडक्या बहिणीच्या मनात, माझ्या मुलीच्या मनात पण येता कामा नये, माझ्या महिलेच्याही मनात येता कामा नये. आणि त्याच पद्धतीनं संख्येने कमी असणारा वर्ग तो जरी असला तरी तो महाराष्ट्रात राहतोय, त्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण ही येऊन देता कामा नये, हे कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच भूमिकेतनं पुढे जाण्याचं काम करतोय. ही पण बाब
आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घ्यावी। एकंदरीतच आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते अभिजित, हेमंतजी, सीमाताई, जावेद, चंद्रकांतजी, नसीर खान, वसीम पिंजारी, तेजस रणसिंग, राज चौधरी, महेंद्र सिरसाट अशा अनेक मान्यवरांनी आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांना पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी प्रवृत्त केलं, मग नजीम असेल किंवा आमचा आनंद असेल किंवा इतर सहकारी असतील, त्यांनाही मी धन्यवाद देतो। आणि इथून पुढे अजूनही चांगले चांगले सहकारी जे थोडेसे दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यांना आपल्याबरोबर कसं आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावा। परवाच आम्ही जालन्यामध्ये जाऊन माजी आमदार आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केलाय। पुढे मी नांदेडला पण जाणार आहे, तिथेही पक्षप्रवेश आहेत, परभणीलाही जाणार आहे, तिथेही पक्षप्रवेश आहेत। असं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन काही पक्षप्रवेश आपण पार्टी कार्यालयामध्ये देखील करत असतो, या पद्धतीने प्रयत्न करत आणि या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। उद्याच्याला नियोजन खातं माझ्याकडे असल्यामुळे डीपीसीवर वेगवेगळे पदाधिकारी नेमायचे असतात, काही भाजपचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत। ते संघटनेच्याकडनं नावं येतील, संघटनेनी पण नावं देताना साधारण वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळतं आणि तोही व्यक्ती सगळ्यांना तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करते, अशा पद्धतीची नावं यावीत। कारण आता अनेक जण हौसे नवसे गौसे रोज भेटतात, मला हे महामंडळ द्या, मला तिथं डीपीसीवर टाका, मला अमकं करा। त्यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करावं की आपण मागं काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चूक लक्षात आली तर हरकत नाही। आणि सभासद नोंदणी, आता माझी तर तुम्हाला विनंती आहे, आज मी हे सगळं घेतलं, बुके घेतला, बाकी सगळं घेतलं, मी तर सगळ्यांना सांगेन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आता माझ्याकडे काम घेऊन येताना संघटनेच्या बाहेरच्या लोकांना मला तसं बोलता येणार नाही, कारण मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, ते सर्वसामान्य माणूस त्यांचा अधिकार आहे माझ्याकडे काम घेऊन यायचा। परंतु संघटनेमध्ये काम करणारे जे लेटर हेडचा वापर करतात, पक्षाचं नावाचा वापर करतात, आपल्या सिम्बॉलचा वापर करतात, ते येताना व दादा ह्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला भेटलो नाही, इतके इतके सभासद केले असं जरा सांगा। बुके देऊ नका, बाकी काही शाल देऊ नका, काही देऊ नका, मला तुम्ही जेवढे सभासद कराल, आणि खरंच नुसती मतदार यादी घेऊन सभासद नाही करायचं, तुमची गोष्टच वेगळी आहे, तुम्ही सेवा दलातले आहात। पण बाकीच्यांच्या संदर्भामध्ये मला नवीन कार्यकर्त्यांना सांगायचं, आपण जर भेटलो, आपण जर सांगितलं की आमच्या पक्षाची भूमिका ही आहे, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सेक्युलर विचारधारेने पुढे चाललेलो आहे, तर लोक आपल्याला जुळतात। कोणच मतदार कुणाचा कायमचा नसतो, तो प्रत्येक वेळेस विचार करत असतो काय चाललंय, कसं चाललंय राज्यामध्ये, अशा पद्धतीनं साधक बाधक विचार करत असतो। त्या प्रकारे आपण सगळ्यांनी आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्या मान्यवरांना, सगळ्या माझ्या भगिनींना, सगळ्या माझ्या वडीलधारांना, सगळ्या माझ्या तरुणांना मला विनंती करायची की बाबांनो, आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नका, अजून संघटना अधिक कशी मजबूत होईल हा प्रयत्न करा। उद्याच्या काळामध्ये ठाण्यामध्ये नेहमी ज्या निवडणुका व्हायच्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्सेस शिवसेना अशा पद्धतीनं तिथं फाईट व्हायची, बऱ्याचदा आपण जवळपास पोचायचो, कधी कधी महापौराला पण आपण मतांनी पडलोय, ही आपली परिस्थिती आहे। अशा प्रकारची अभिजित आपल्याला परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायची, हीच गोष्ट हेमंतराव, सीमाताई तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण पण सगळ्यांनी लक्षात घ्या, आणि ह्या प्रकारे आपण सगळेजण कामाला लागा। हे जसं ठाणेकरांना सांगतो तीच गोष्ट धुळेकरांना, तीच गोष्ट हिंगोलीकरांना, तीच गोष्ट बाकीच्याही भागातल्या माझ्या सहकारी मित्रांना मला सांगायची। आज अधिक न बोलता अजून माझ्या पुढच्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत, परंतु एक चांगला कार्यक्रम आनंद आणि नजीबने ह्या ठिकाणी घेतला, त्याबद्दल त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो। सूरजचं पण काम चाललेलं आहे, त्याचं सातत्य टिकवा, अजून पुढं राहिलेले भाग त्या ठिकाणी घ्या, आणि ह्याच्यातनं नवीन तरुण कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न करा, युवा पिढी जोडण्याचा प्रयत्न करा, युवतींना बरोबर घेण्याचा प्रयत्न करा। ह्या प्रकारे आपण सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, अधिक बळकट करण्याचं काम करू, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो।
स्वराज्य सप्ताह त्या ठिकाणी चाललेलाच आहे. 19 फेब्रुवारी पासून राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबांचं असं आपलं 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन या महत्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून आपण हा स्वराज्याच्या 19 फेब्रुवारी पासून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी हाती घ्यावेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील स्वराज्य सप्ताह साजरा करायचा आहे. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडला गेलेला आहे. हे जनतेसमोर मांडणं आणि पक्षाकडून आठवडाभर राज्यात शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबवणं हे गरजेचं आहे. सतत आपला पक्ष काही ना काही काम करतोय, हा जनतेच्या उपयोगी पडतोय. हे महापुरुष होऊन गेले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीला पण त्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीचं काम ह्या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आत्ता पक्षप्रवेश केलेल्या अभिजित आणि बाकीच्या सर्व आमच्या हेमंतराव, सीमाताई, सगळ्याच सहकारी मित्रांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.